या काटोलच्या स्थानाची लीळा म्हणजे हे पुरातन स्थान, प्राचीन स्थान आहे. हे हेमाडपंथी स्थान आहे, देवाचं पुरातत्व विभागामध्ये आहे. आणि इथे सार्वजनिक श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार जेव्हा इथे काटोलला आले त्यावेळेस इथे विश्रांती घ्यायचे, निद्रा घ्यायचे. पोथीमध्ये या स्थानाचा उल्लेख आलेला नाही आहे, परंतु आचार्यांनी महंतांनी सांगितलेले परमेश्वराचं अवताराचं कार्य असं असते का त्याला निद्रास्थान असते. 10 महिने इथे स्थानलेले आहे देव. इथून भिक्षेला जायचे, भिक्षेला जाऊन गावामध्ये भिक्षा करायचे आणि तिथे नदीच्या स्थानावर, नदीकाठी एक स्थान आहे आरोहणा स्थान भोजनताईचं, तिथं आरोहणा करायचे आणि परत इथं यायचे, विश्रांती करायचे, परत इथून भिक्षेला जायचे. असे 10 महिने त्यांचा क्रम होता. आणि ज्या दिवशी ती वैष्णवी विद्येचे स्वीकार करण्याची वेळ आली त्यावेळेस ते तिथे जे उधळीनाथ राजगुरू राहत होते राजाचे, तर ते देव त्या संबंधानेच आलेले होते. त्यांच्याकडून ती वैष्णवी विद्या स्वीकार करायची होती. मग त्या दिवशी त्यांनी उदयनाथांनी राजगुरूंनी कोणी इथे त्यांचा शिपाई वगैरे पाठवला, जा देवांना निमंत्रण द्या, दंडवत प्रणाम करा आणि आमचे निमंत्रण त्यांना द्या. इथे सत्कार समारंभ भेट द्यायसाठी केल्यावर राजगुरूकडे असं निमंत्रण द्या आणि येऊन जा तुम्ही. त्यावेळेस तो शिपायांनी इथे येऊन त्यांना निमंत्रण दिले राजगुरूला. तर मग देवानी परमेश्वरांनी सांगितलं का ज्या आमच्या इच्छेप्रमाणे होईल त्यावेळेस तुमच्याकडे येऊ बा म्हणून. मग त्याच्यानंतर काही देव गेले नाही माणूस. तेव्हा स्वतः राजगुरू आले, भेटले, दंडवत प्रणाम केला, क्षमा मागितली. कारण नियम असा आहे का बरोबरीच्या व्यक्तीनं बरोबरीच्या व्यक्तीकडे मान द्यायला जायला पाहिजे. ते वैष्णवीने विद्या घेण्यासाठी आले होते का देव. मग राजगुरू सोबत परमेश्वर गेले, त्यांनी मान्य केले त्यांचे निमंत्रण आणि मग तिथे गेले. तिथे त्यांच्याकडून ती वैष्णवीने विद्येचा स्वीकार केला. जे चक्रधर स्वामी चक्रपाणी महाराजाकडून त्यांची शिष्य होते ते, त्यांच्याकडून घेतलेली ती विद्या होती. तिथे त्यांचा सत्कार समारंभ वगैरे तो किल्ल्याच्या स्थानावर मोठं मंदिर आहे तिथे झालं. तिथून